डहाणूकरांची धवल लक्ष्मी पोहोचले गुजरातच्या समुद्रात. सध्या ती सोमनाथच्या किनाऱ्यापासून 85 किलोमीटर लांब असून तिने आजवर साधारण 350 किलोमीटरचा प्रवास केलाय. कांदळवन कक्षाने भारतीय वन्यजीव संस्थांच्या तांत्रिक सहाय्याने आणि WCAWAच्या मदतीने 20 नोव्हेंबर रोजी तिला सॅटेलाइट टॅग लावून समुद्रात सोडलं होतं. डहाणूमधील समुद्र किनाऱ्यावर 10 ऑगस्ट रोजी ही मादी अशक्त अवस्थेत वाहून आली होती. तिला येथील समुद्री कासव उपचार केंद्रात दाखल करून तिच्यावर उपचार करण्यात आले. उपचारांती पुन्हा समुद्रात सोडताना तिच्या कवचावर सॅटेलाइट टॅग बसवण्यात आला. धवल लक्ष्मी असे नाव ठेवून समुद्रात सोडल्यानंतर 14 डिसेंबर पर्यंत ती डहाणूपासून 80 किलोमीटर अंतरावरच होती. मात्र त्यानंतर तिने जोर धरला. 21 डिसेंबर रोजी तिचे लोकेशन सोमनाथ समुद्र किनाऱ्यापासून 85 किलोमीटर अंतरावर तर डहाणूपासून 200 किलोमीटर अंतरावर मिळालं. आता धवल लक्ष्मीचं लोकेशन कसं मिळतं हे जाणून घेऊया. ये ट्रांसमीटर या सैटेलाइट ट्रांसमीटर को ट्रैकिंग करने के लिए डेडिकेटेड सैटेलाइट्स होता है. इसको पोलर ऑर्बिटिंग सैटेलाइट्स बोलते हैं. और वो जो सैटेलाइट ट्रैकिंग जो है इसको हम आर्गोस बोल के कंपनी है, सैटेलाइट्स हैं आर्गोस सैटेलाइट्स. जब ये सैटेलाइट पार करेगा इस एरिया में, उनका ट्रैकिंग रेडियस तो 5000 किलोमीटर रेडियस है. तो जब भी ये कछुआ सरफेस पे आता है और ये बीप देगा, इंफॉर्मेशन मैसेज पास करेगा, सब ये सैटेलाइट उसको पिकअप करेगा. सागरी कासवाला विशिष्ट काळाने समुद्राच्या पृष्ठभागावर श्वास घेण्यासाठी यावं लागतं. म्हणूनच सॅटेलाइट टॅग त्यांच्या कवचावर म्हणजेच पाठीवर बसवलं जातं. ज्यावेळी कासव हवेतून श्वास घेतं तेव्हा पाठीवरील सॅटेलाइट टॅग हे पाण्याबाहेर पडतं. या टॅगवर एक बटन असतं ज्याला सॉल्ट वॉटर स्विच म्हटलं जातं. टॅग पाण्याबाहेर पडल्यावर या स्विचवरील पाण्याचा दाब कमी होतो आणि बॅटरी कार्यान्वित होते. अशावेळी टॅग सुरू झाल्याने तो सॅटेलाइटला सिग्नल पाठवतो. कासव पुन्हा पाण्याखाली गेल्यावर स्विचवर दाब पडल्यामुळे बॅटरी बंद होते. त्यामुळे टॅगही बंद होतो. हा टॅग कासवाला त्रासदायक ठरतो का याविषयी संशोधक सांगतात. इसका आप शेप देखेंगे, ये हाइड्रोडायनेमिक है. पानी के अंदर जाने से उसको एकदम पानी का फ्लो, नेचुरल फ्लो, इससे वो कछुआ को पता ही नहीं चलेगा कि ये है. आता धवल लक्ष्मी यापुढचा प्रवास कुठे करणार? ती प्रजनन करून अंडी घालणार का हे येणाऱ्या काळात पाहावं लागेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTV वाईल्ड लाईफ.